नवी मुंबईत आजपासून 2 दिवस चालणाऱ्या भव्य बालमराठी संमेलनाला उत्साहात सुरुवात झाली। मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीची गोडी लहानपणापासून मुलांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशानं आयोजित करण्यात आलेले हे संमेलन सिडको प्रदर्शन केंद्र इथे पार पडलं। आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सिडको प्रदर्शन केंद्र अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या संमेलनासाठी स्वर्गीय दिबा पाटील मुख्य मंच आणि डॉक्टर जयंत नारळीकर उपमंच असे 2 स्वातंत्र्य मंच उभारण्यात आले असून मुलांसाठी विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। पहिल्या दिवशी बालनाट्य, परिसंवाद, नाट्यप्रयोग तसंच कवी संदीप खरे आणि गीतकार सलील कुलकर्णी यांचा अग्गोबाई ढग्गोबाई हा विशेष कार्यक्रम होणार आहे। संत साहित्य, क्रीडा, बालकवी संमेलन, मुलींची सुरक्षितता यांसारख्या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले असून सांगता समारंभात अभिनेता स्वप्नील जोशी यांच्यासह मान्यवरांचा विशेष सन्मान केला जाणार आहे। मराठी भाषा आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या संमेलनात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी केलंय। बाल मराठी संमेलन हे पहिल्यांदाच आपल्या नवी मुंबईत होत आहे। त्याचा मला खरोखर मनापासून अभिमान वाटतो, कारण आज काळाची गरज आहे। मराठी भाषा जरी आपली मातृभाषा असली तरी आज मुलांचं शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून होतं आणि कुठेतरी मराठी भाषा लोप पावत चालली आणि आपल्या या मराठी भाषेला जर आता अभिजित भाषा म्हणून दर्जा मिळालेला आहे तर नक्कीच लहान मुलांपासून तर ज्येष्ठापर्यंत सगळ्यांना त्या मराठी भाषेचं मोठेपणा माहीत असायला हवं। आपले संतांची वाणी, शाहिरांचे पोवाडे, साहित्यकारांचे विचार ह्याच्यातून मराठी भाषेने समाजाला नेहमीच नवीन दिशा दिलेली आहे आणि अशा या मराठी भाषेचा मोठेपणा लहान मुलांमध्ये आत्ताच रुजवला तर नक्कीच भविष्यात ते मराठी भाषेचं जतन करतील आणि ही मराठी भाषा आपली नेहमीच अविरत अशीच जिवंत राहील। सर्वप्रथम मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। हे खरे पाहता पहिलेच बाल संमेलन आपण घेत आहोत। आपण जाणतात की मराठी भाषा विभागामार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात, जसे विश्व मराठी संमेलन आपण दरवर्षी घेतो, त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार आता आपण बाल संमेलन, युवा संमेलन आणि महिला संमेलन अशा तिन्ही संमेलनांचं आयोजन करत असतो। तर आज बाल संमेलनाला पहिल्या दिवशी सुरुवात झाली। 2 दिवसीय हे संमेलन दिनांक 16 आणि 17 मार्च या 2 दिवसात या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये होत आहे आणि अत्यंत उत्साह आहे। सगळ्या शाळांमधनं, स्थानिक संस्थांमधनं, लोकप्रतिनिधींचा अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे आणि मी खरंच मनापासून सगळ्यांचे आभार मानतो। या 2 दिवसीय कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि या गोपाळांच्या या व्यासपीठावर सहभागी व्हावं, या संमेलनात सहभागी व्हावं आणि या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती। धन्यवाद। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।